हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू वोक ॲस्पिरंट. आणि वोक ॲस्पिरंट या चॅनलवरती आपण विद्यार्थ्यांना कामी पडेल किंवा उपयोगी पडेल अशी सगळी ज्या गोष्टी असतात, स्कीम असतात, त्यांच्याबद्दल माहिती घेत असतो. तुम्हालाही अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि वोक ॲस्पिरंट या चॅनलचा आपण 2024मध्ये जो आपला चॅनल स्टार्ट केला होता आणि बऱ्याच स्टुडंटला त्यामुळे हेल्प झालेली आहे. आणि थँक्यू सो मच तुम्हा सगळ्यांनाही की तुम्ही माझ्यासोबत जोडले गेले 2024मध्ये. तर 2025मधला हा आपला पहिला व्हिडिओ आहे. तर सगळ्यांना हॅपी न्यू इयर. 5-6 दिवस उलटून गेले तरी पण माझ्याकडनं तुम्ही हॅपी न्यू इयर जे आहे ते आत्ताच स्वीकार करा. तर आपण महाज्योतीबद्दल तर आपण नेहमीच बोलतच आलो आहे आणि आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणतो की महाज्योतीबद्दल परत आता काही जे होतं ते सगळं फायनल झालं आहे. आता महाज्योतीबद्दल काही नवीन काही अपडेट नाही आहे, परंतु महाज्योती ही आपल्याला नेहमी चान्स देत असते की आपण महाज्योतीबद्दल काहीतरी बोलत राहावं. नवीन नवीन त्यांचे जे स्टंट आहे ते सुरूच असतात महाज्योतीकडनं आणि आपणही त्याच्यावरती नेहमी व्हिडिओ बनवतच असतो. तर तुम्ही व्हिडिओचं थंबनेल बघितलं असेल की महाज्योतीने कसं विद्यार्थ्यांवरती खरंच टॅब वाटपच्या बाबतीत जो अन्याय केला आहे त्याबद्दल. आता तुम्ही जर महाज्योतीच्या नोटीस बोर्डला व्हिजिट केलं तर तुम्हाला दिसेल की 26 डिसेंबर 2024ला महाज्योतीने एक अपडेट टाकलं आहे JEE नीट पुस्तक योजनेच्या बाबतीत. तर यामध्ये तुम्ही जर ते अपडेट वाचलं तर ते असं आहे की JEE नीट पुस्तक वाटप जो संच तुम्हाला देण्यात येणार आहे त्या विद्यार्थ्यांच्या अर्जात ज्या त्रुटी आहे त्या विद्यार्थ्यांची जी नावं आहेत ते प्रसिद्ध करण्यात आले आहे आणि त्या त्रुटी त्यांना पूर्तता करण्यासाठी त्यांनी चान्स दिलेला आहे. आणि एवढंच नाही तर जे विद्यार्थी असे आहे की ज्यांना नव्याने अर्ज करायचा आहे ते विद्यार्थी देखील यात आता अर्ज करू शकणार आहे. तर जर तुम्ही पुस्तकांच्या बाबतीत अर्ज करण्यासाठी किंवा त्रुटी सुधारण्यासाठी वेळ देऊ शकतात तर त्याच वर्षी झालेल्या सेम तशाच चांगल्या योजनेसाठी विद्यार्थ्यांना पूर्तता करण्यासाठी त्यांच्या जर त्रुटी होत्या तर त्यासाठी महाज्योतीने वेळ का नाही दिला, हा एक मोठा प्रश्न आहे. खूप सारे विद्यार्थी ज्यांना 99% आहे तरी पण त्यांना टॅब नाही भेटले कारण महाज्योतीने सांगितलं की डॉक्युमेंट्समध्ये काहीतरी चूक आहे, NCLमध्ये काहीतरी चूक आहे, तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवरती आधार कार्ड जे एक बेसिक डॉक्युमेंट आहे त्या आधार कार्ड काही स्टुडंटने दिलं नाही आहे असं सांगितलं आहे महाज्योतीने. जर तुम्ही पुस्तकांच्या योजनेसाठी विद्यार्थ्यांना परत एक चान्स देऊ शकतात तर तुम्ही टॅबच्या बाबतीत देखील एक चान्स देऊ शकत होते, परंतु महाज्योतीने असं न करता 54,000 विद्यार्थ्यांची त्रुटी असलेल्या याच्यात नाव टाकून जी आपली टॅबची फायनल लिस्ट आहे ती लावून दिलेली आहे. त्यानंतर कुठलीही सेकंड लिस्ट ते लावणार नाही आहे. ते आधी बोलले होते सेकंड लिस्ट लागणार आहे, परंतु महाज्योतीची टॅबची जी आहे ती सेकंड लिस्ट लागणार नाही आहे. बऱ्याच वेळा आता त्यांच्याकडनं कन्फर्म झालं आहे, कॉल केल्यावरती बऱ्याच लोकांना त्यांनी सांगितलं आहे की सेकंड लिस्ट जी आहे ती लागणार नाही आहे. तर याचा अर्थ असंच होतो की जे स्टुडंट म्हणजे बोलत नाही, जास्त काही करत नाही, त्यामुळे महाज्योती त्यांची मनमानी करते. आता ही योजना देखील पुस्तकांची जी योजना आहे तिचे फॉर्म देखील टॅबच्या नंतर सप्टेंबर देखील नाही, जुलै ऑगस्टमध्येच याचे फॉर्म आले होते. तरीही महाज्योतीने आता त्रुटी पण तुम्ही हे करू शकतात, हे तर सोडा, नव्याने देखील अर्ज 31 डिसेंबरपर्यंत स्टुडंट जे ते करू शकत होते. ही कधी वाटतं हे अर्जात वाढ देणं हे फक्त महाज्योती प्रोसेस लांबवण्याचा प्रयत्न करते, कारण एकदा अर्जात वाढ दिली की ते एक महिना जी आहे ती प्रोसेस लांबवतात. आता टॅबची जरी लिस्ट लागली असेल बरेच जिल्ह्यांच्या ठिकाणी जे ते टॅब वाटप सुरू झालेलं नाही आहे. क्वचितच काही ठिकाणं आहे ज्यांची टॅब वाटप जे झाले, सिम ॲक्टिवेशन वगैरे सगळं झालं आहे, परंतु बरेच ठिकाणं आहे, वर्धा वगैरे, बरेच कोल्हापूर आहेत काही ठिकाणं ज्यांना आणखी स्टुडंटला म्हणजे स्टुडंटशी काही कॉन्टॅक्ट देखील झालेला नाही आहे अजून. त्यांना कुठली इन्फॉर्मेशन जी आहे ती महाज्योतीकडून प्रोव्हाइड करण्यात आलेली नाही आहे. तर तुम्हाला आधीही सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या परीने जर तुम्हाला काही करता येत असेल तर तुम्हाला होईल तितकं शक्य तितकं ट्राय करा, कारण तुमच्यावरती झाला आहे अन्याय आणि हे महाज्योती डिनाय नाही करू शकत. कारण जर तुम्ही सेम योजना आहे सेम वर्षांच्या एकामध्ये देता येते एकामध्ये नाही देते, मग प्रॉब्लेम काय देण्यासाठी ना. जर स्टुडंट डिझर्विंग आहे, ज्यांना खरंच गरज आहे तर त्यांना ते भेटायला हवं. आणि या सगळ्यांमध्ये महाज्योतीने केलं काहीच नाही आहे, फक्त विद्यार्थ्यांना एक छानसा मोठा मानसिक त्रास दिला आहे 4-5 महिन्यांचा. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांसोबत काहीच झालेलं नाही आहे, एवढंच झालेलं आहे. तर
आता तर म्हणजे मी तेव्हाही सांगितलं होतं, मी जेव्हा आधी व्हिडिओ बनवले होते तेव्हाही सांगितलं होतं की काही यूट्यूबर आहेत ज्यांच्याकडे खरंच स्टुडंट आहे, ते तुमची मदत करू शकतात, परंतु मी तुमची मदत नाही करू शकत हे मी आधीही सांगितलं होतं. तरीही म्हणजे त्या लेवलला जाऊन, मोठ्या लेवलला जाऊन मी तुमची मदत नाही करू शकत, कारण माझ्याकडे तेवढे स्टुडंट्स देखील नाही आहे. परंतु त्यानंतर पण माझ्याकडनं जितकं झालं, स्टुडंटचे कॉल येत होते किंवा मेसेजेस येत होते की महाज्योतीला कॉल करून वगैरे विचारा, कॉलवरती ईमेल्सवरती माझ्याच्यानी जितकं स्टुडंटसाठी इन्फॉर्मेशन काढणं शक्य झालं तेवढं सगळं मी केलं आहे. तरी पण आता बघा, कुणाचे यात देखील जी नीटच्या पुस्तकांच्या बाबतीत देखील 1000 स्टुडंट आहेत आय थिंक, ज्यांचे नावं अपात्र यादीत आलेत. तर जे स्टुडंट असतील ज्यांना भरायचे हे फॉर्म त्यांनी भरा, किंवा तुम्हाला जर टॅबच्या बाबतीत आणखी देखील काही ट्राय करायचं असेल, ईमेल, फोन कॉल तुमच्याच्याने जर काही होत असेल, तुम्ही एकत्र येऊन जास्त स्टुडंटनी, तर त्यांनी खरंच आणखीही वेळ गेली नाही आहे, तुम्ही आणखीही ट्राय करू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाज्योतीचं पहिल्यापासूनच मी तुम्हाला एक स्क्रीनवरती स्लाईड शो करेल. ते ही गोंधळ त्यांचा पहिल्यांदा नाही आहे, त्यांचा नेहमीपासूनच आहे, त्यांचं रेकॉर्ड येते आणि ते मेंटेन करताय दरवर्षी, त्यामुळं ते हे काही नवीन नाही आहे, महाज्योतीने हे सगळं केलेलं. तर आणखीही तुम्ही जर जास्त 500-1000 तुम्ही जर स्टुडंट असतील, तुम्ही जर ईमेल्स दिले किंवा रिटर्नमध्ये लेटर दिलं तुमच्या साईन वगैरे देऊन, तर आणखीही काहीतरी होईल. जर तुम्हाला खरंच ट्राय करायचं असेल तर कुणीतरी खरंच पुढे येऊन तो स्वतःसाठी ट्राय करायचं असेल तर ट्राय करू शकतात. माझी काही हेल्प लागली तर मला कमेंटमध्ये कळवा, किंवा माझं जो टेलिग्राम चॅनल आहे आपला, तिथे देखील तुम्ही कळवू शकतात. आणि थँक्यू.